परभणीमध्ये संविधानाच्या अवमानाच्या विरोधात केलेल्या आंदोलनातील एका आरोपीचा कोठडीमध्ये मृत्यू झाला। त्याचा निषेध म्हणून महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला। शिवायचे पडसाद विधानसभेत देखील उमटले। या संदर्भातला आढावा घेणारा लोकशाही मराठीचा हा खास रिपोर्ट पाहूयात। परभणीमध्ये संविधानाचा अवमान विरोधातील आंदोलनावेळी झालेल्या दगडफेक प्रकरणातल्या आरोपीचा तुरुंगात मृत्यू झाल्यानं एकच खळबळ माजली आहे। मागच्या आठवड्यात परभणीच्या स्टेशन रोडवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधान प्रतिकृतीचा अवमान झाला होता। त्याचा निषेध म्हणून परभणीमध्ये बंद पुकारण्यात आला। या आंदोलनाला हिंसक वळण लागलं। संतप्त जमावाकडून काही ठिकाणी जाळपोळ आणि दगडफेक झाली। यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला आणि काही आंदोलकांना ताब्यात घेतलं। पण यापैकी एका आंदोलकाचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्यानं राज्यभरात संताप व्यक्त होतोय। तर विरोधकांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला। अध्यक्ष महाराज, सरकार अस्तित्वात आल्यानंतरच्या घटना अध्यक्ष महाराज आणि आंबेडकरी जनतेमध्ये आणि बीडमध्ये झालेल्या घटनेचं अध्यक्ष महाराज पूर्ण राज्यामध्ये हाहाकार माजलेला आहे। अध्यक्ष महाराज, आपण कस्टोडियन आहात आमचे अध्यक्ष महाराज आणि आपल्या माध्यमातून आम्हाला न्याय मिळेल अध्यक्ष महाराज, राज्याच्या जनतेला न्याय मिळेल। सरकारने उत्तर द्यायची तयारी दाखवावी अध्यक्ष महाराज। तर या घटनेसंदर्भात सविस्तर चर्चा करण्याची सरकारची तयारी असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं। ज्यांनी तो अपमान केला तो मनोरुग्ण आहे। मनोरुग्णांनी अशा प्रकारचा अपमान केल्यावरही कारवाई झालेली आहे। अध्यक्ष महोदय ज्यावेळी वेळ राखून देतील त्यावेळी याच्यावर सविस्तर चर्चा करून त्याच्यावर योग्य उपाययोजना आपण करू। आणि मला अपेक्षा आहे की विरोधी पक्ष देखील याचं राजकारण न करता या संदर्भात आपल्याला राज्यात कायदा सुव्यवस्था कशी ठेवता येईल आणि अशा प्रकारच्या घटना कशा घडणार नाही या संदर्भातल्या चांगल्या सूचना विरोधी पक्ष देखील करेल। या घटनेवरून वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी संताप व्यक्त केला। तर रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आणि आंदोलकाचा तुरुंगात मृत्यू झाल्यानं पोलिसांवर संशय व्यक्त केला। अनेक आंबेडकर अनुयायांना अटक करण्यात आली। त्याच्यात एक दुर्दैवी सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झालेला आहे आणि तो अत्यंत संशयास्पद आहे। ज्यांनी भीमसैनिकांना अत्यंत निषेधार्थ अशी मारहाण केलेली, अत्यंत अत्याचार केलेले आहेत, ताबडतोबीने चौकशा लावा। 11 डिसेंबरला झालेल्या दगडफेक प्रकरणात सोमनाथ सूर्यवंशी या 35 वर्षीय तरुणाला 14 तारखेला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं होतं। पण 15 तारखेला त्याच्या छातीत दुखू लागलं, त्यामुळे रुग्णालयात नेताना मृत्यू झाल्याचा दावा पोलीस करतायत। न्यायालयीन समितीच्या देखरेखीखाली सोमनाथ सूर्यवंशीच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टम होणार आहे। त्या रिपोर्टमधून सत्य समोर येऊ शकेल। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।